एकाच प्रकारची दुर्घटना पुन्हा पुन्हा व्हायला लागली की त्याचं गांभीर्य वाढतं. लोकांना त्याचे धोके जाणवू लागतात आणि ते यंत्रणांना प्रश्न विचारू लागतात. सध्या विमान अपघातांचं हेच झालंय. मग तो अहमदाबादचा एअर इंडियाचा अपघात असो की बारामतीमध्ये अजितदादांचा बळी घेणारा अपघात. हे सत्र इथंच थांबलेलं नाही. विमानानं जाणाऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक वाढवणाऱ्या एक दोन नव्हे तर 4 घटना सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी घडल्या. यातला एक अपघात तर इतका भीषण होता की त्यातून कुणीच बचावलं नाही. बघूया हा आमचा स्पेशल रिपोर्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे हवाई वाहतूक किती सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. रोहित पवारांसह अनेक जण विमानांच्या मेंटेनन्सवर दररोज शंका घेत आहेत. त्यातच गेल्या 24 तासांमध्ये घडलेल्या 4 घटनांनी या प्रश्नांचं गांभीर्य अधिक वाढलंय. एक विमान आणि एका हेलिकॉप्टरचा अपघात आणि 2 विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगनं चिंतेत आणखी भर घातली आहे. यातली सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे झारखंडमध्ये. झारखंडच्या रांचीवरून दिल्लीकडे निघालेली एअर अँब्युलन्स कोसळली आणि या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 पायलट, रुग्ण, डॉक्टर, 2 मेडिकल अटेंडंट आणि 1 पॅरामेडिक यांचा समावेश आहे. झारखंडच्या चतरा जिल्ह्यात सिमरिया गावाजवळ जंगलात हे विमान कोसळलं. घटना के बाद जो है चतरा प्रशासन घेराबंदी कर मलबे को सुरक्षित रखे हुए है ताकि एसएसबी की फॉरेंसिक जांच की टीम जो है ब्लैक बॉक्स रिकवर करने के बाद जो है हादसे का पता लगा सके, क्या कारण रहा है. हालांकि आसपास के लोगों का कहना है कि मौसम खराब होने के बाद जो है एक जंगल में भयावह आवाज़ आई और आवाज़ आने के बाद लोग जंगल को रुख किए. जंगल के और रुख करने के बाद यहाँ देखे कि एयर एम्बुलेंस का मलबा चारों तरफ जंगल में बिखरा पड़ा हुआ है. लोग यहाँ से घर 7 किलोमीटर है. उसके बाद हम लोग आवाज़ सुने तो सोचे कि कुछ न कुछ तो दुर्घटना जरूर है. एक दुर्घटना हुआ. अगर कुछ यहाँ पे जंगल में घटना हुई है तो हम लोग छानबीन करने लगे, देखे यहाँ तक पहुँचे, देखे सर पायलट दुर्घटना ग्रस्त हुआ है. कितना देरी बाद खोजने के बाद आप यहाँ पे सर करीब 7:30 बजे घटना हुआ था सर, लेकिन यहाँ 9:30 2 घंटा के बाद लगभग यहाँ पे लोग पहुँचे हैं. हम लोग अपने अपना घर में थे, पानी भी बरस रहा था, मौसम खराब हो गया हल्का. इधर से भी आवाज किया, दम हाँ करते करते गिर गया, दम पूरा हड़ास से सुना. रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं बीचक्राफ्ट C90 या नावाचं हे विमान होतं. DGCAनं या अपघाताचा तपास हाती घेतला असून कंपनीच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत. हम तो लाइफ सेव करने ही गए थे किसी की, और ये एम्बुलेंस फ्लाइट थी. जो हमारा एक सेगमेंट था बिल्कुल ठीक गया है. फ्लाइट बिल्कुल सही गई है और वापस आते समय भी कोई एयरक्राफ्ट में डिफेक्ट्स नहीं थे. पायलट्स दोनों ही कैपेबल पायलट्स थे और एक्सपीरियंस पायलट्स थे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसलाय. या अपघाताला जबाबदार कोण असा त्यांचा सवाल आहे. मेरा बेटा VIP मूवमेंट में एयर एम्बुलेंस चलाता था, कितनों का जान बचाया, आज खुद चला गया. बेटा के डेड बॉडी भी देखा मैं वहाँ. एक ही बेटा था मेरा. MBBS कनेक्ट किया उन्होंने. बाप बताने का लोग हमको कहता था चाचा आप राज भोगने का बेला आ गया है, अब उड़ गया वही बेटा. हम लोग रोड पर आ गए. अब हम लोग के कोई नहीं है. यही बेटा था कि देखता था. तीन बहन के शादी मेरे बेटी के शादी इन्होंने किया. ये डॉक्टर विकास ने किया 3 बेटी का शादी. अब हम क्या करें, कोई नहीं है दुनिया में, कोई नहीं है दुनिया में. झारखंडचे आरोग्य मंत्री डॉक्टर इरफान अन्सारी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. चार्टर्ड विमानांचे अपघात सातत्यानं होत असताना केंद्र सरकार हातावर हात ठेवून बसल्याचा आरोप त्यांनी केला. चिंता ये है कि आखिर जो चार्टर प्लेन सेफ है कि नहीं है. हम लोग क्या कर रहे हैं, भारत सरकार क्या कर रही है. अभी अहमदाबाद में प्लेन क्रैश कर गया, मुंबई में चार्टर प्लेन क्रैश कर गया, झारखंड में चार्टर प्लेन क्रैश कर गया. तो ये जवाबदेही किसकी है, जवाबदेही लेनी होगी हम लोगों को. झारखंडच्या आरोग्य मंत्र्यांची ही काळजी योग्य वाटावी अशा 3 घटना मंगळवारी घडल्या.
पवन हाऊस कंपनीचं हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी अंदमानजवळ समुद्रात कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शॉर्ट लँडिंग करावं लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. दुर्घटना घडली त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक आणि 5 प्रवासी होते. वेळीच मदत पोहोचून सर्वांना वाचवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तिसरी घटना दिल्ली विमानतळावर घडली. स्पाइसजेट कंपनीचं विमान लडाखच्या लेहकडे निघालेलं असताना या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड समोर आला. त्यामुळे विमान दिल्लीकडे परत फिरवावं लागलं. बोईंग 737 जातीच्या या विमानात कर्मचाऱ्यांसह 155 प्रवासी होते. बोईंग 737 जातीच्याच आणखी एका विमानात मंगळवारी बिघाड झाला. लंडनहून हैदराबादकडे निघालेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानानं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग केलं. या विमानात कर्मचाऱ्यांसह 169 प्रवासी होते. हैदराबादमध्ये हवा खराब असल्यामुळे विमान नागपुरात उतरवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरात घडलेल्या या 4 घटनांनी हवाई सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. विमानं आणि हेलिकॉप्टरची योग्य देखरेख ठेवली जाते का? वैमानिकांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं का? त्यांना पुरेसा आराम मिळतो का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देणं ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. कारण गेल्या काही वर्षात देशात विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच प्रमाणात अपघातांचा धोकाही वाढत असताना अहमदाबाद, बारामती किंवा झारखंड सारख्या घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा करण्यापेक्षा अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.